बातमी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी केली। बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचं याआधी स्पष्ट करण्यात आलंय। सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंकडे फोन करून पाठिंबा मागितलाय। काल रात्री हा फोन कॉल झाल्याची माहिती मिळतेय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी केली। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे आणि त्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंब्याची मागणी केली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केलाय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा मागितलाय। काल रात्री सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरेंचा संवाद झालाय। सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला। बारामती विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी केली आहे। बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार हे याआधी स्पष्ट झालंय। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवारांचे प्रयत्न दिसतायत। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा काँग्रेसने निर्णय घेतलाय। दिल्लीतून काँग्रेसच्या हायकमांडकडून हिरवा सिग्नल देण्यात आलाय। राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे अर्ज काँग्रेसकडे आले आहेत। बारामतीसाठी 6 अर्ज आणि राहुरीमध्ये 4 अर्ज आले आहेत। काँग्रेसकडून गुरुवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत। काँग्रेसकडून येत्या 2 दिवसांमध्ये दोन्ही पोटनिवडणुका लढण्याबाबत भूमिका जाहीर करण्यात येणार आहे। पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला वंचित बहुजन आणि महादेव जानकरांनी पाठिंबा जाहीर केलाय, तर बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देऊ नये अशी विनंती बावनकुळेंनी केली आहे। राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत। बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत। येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे। अजितदादाच्या आयुष्याचे 75% राजकारण त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की या ठिकाणी सीट अनअपोज करावी। हां, ते लढतायत राहुरीमध्ये, तिथे लढू द्या, काय